नमस्कार, मी अनुराधा सनगर. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. कृती आणि विचार करायला वेळ नसल्यामुळे आपण सर्वजण यांत्रिकीकरणात अडकलो आहोत, असे मत केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केलं. सुरेश एजन्सीच्या वतीने प्रसिद्ध वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांच्या मुकसंवाद या पुस्तकाचे प्रकाशन सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी खासदार यशवंतराव गडाख पाटील, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर नागनाथ कोतापल्ले, प्रकाशक बाळासाहेब कारले उपस्थित होते. सुशीलकुमार शिंदे म्हणाले, समाज चिंतन करेल असे लिखाण निर्माण झाले तरच त्या लिखाणाला अर्थ प्राप्त होतो. पण लक्षात कोण घेतो? लक्षातच घ्यायचे थांबल्याने आम्हा राजकारण्यांचेही सूत्र बिघडले आहे. कृती आणि विचार करायलाच वेळ नाही. आपण सर्वजण यांत्रिकीकरणात अडकलो आहोत. कोणतीही घटना घडली की त्यावर चर्चा आपण करतो आणि नंतर ती विसरून जातो. अशा परिस्थितीत रामदास फुटाणे यांचे वाङ्मय समाजाला हलवून जागे करणारे आहे. त्यांचे साहित्य आनंद, आत्मचिंतन आणि समाजाचे जागरण करते. रामदास फुटाणे म्हणाले, कीर्तनाने समाज सुधारला नाही आणि तमाशाने बिघडलेला नाही, पण समाजात असणारी अस्वस्थता व्यक्त करण्यासाठीच मूकसंवादाची निर्मिती झाली. सध्याचे राजकारणी आणि प्रशासनाबद्दल सगळ्यांच्याच मनात तिरस्कार वाटतो आहे. निर्जीव वस्तूंना काय वाटत असेल हे मूकसंवादातून मांडण्यात आले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती. पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. बोधगया हल्ला कृती समितीच्या वतीने बिहारमधील हल्ल्याचा कॅन्डल मार्च काढून निषेध नोंदवण्यात आला. बिहारमधील बोधगया येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी बोधगया हल्ला कृती समितीच्या वतीने शांततेचा संदेश देत कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आले. कॅन्डल मार्चची सुरुवात कॅम्पमधील डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्यास भंते नागघोष यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आणि बौद्ध वंदना म्हणून करण्यात आली. त्याचे नेतृत्व कृती समिती आणि अखिल भारतीय बौद्ध भिक्खुगण समता सैनिक दलाच्या वतीने करण्यात आले. डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर हल्ल्याचा निषेध करण्यात आल्यानंतर मेणबत्त्या लावून कॅन्डल मार्चला सुरुवात झाली. सहभागी झालेल्या नागरिकांनी काळ्या फिती लावूनही हल्ल्याचा निषेध केला. मुख्यभागी सर्व भंते होते. हा मार्च नवीन जिल्हा परिषद कार्यालय, पोलीस आयुक्तालय या मार्गाने ससून जवळील डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आल्यानंतर त्याचा समारोप करण्यात आला. यात महापौर वैशाली बनकर, आमदार शरद रणपिसे, आमदार जयदेव गायकवाड, काँग्रेसचे शहराध्यक्ष ॲडव्होकेट अभय छाजेड, नगरसेवक डॉक्टर सिद्धार्थ धेंडे, प्रशांत मस्के यांच्यासह कृती समितीचे MD शेवाळे, नवनाथ कांबळे, परशुराम वाडेकर, मिलिंद अहिरे, किरण गायकवाड, हनुमंत साठे, महेंद्र कांबळे, दीपक मस्के आदी सहभागी झाले होते. कॅन्डल मार्च ससून येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पोहोचल्यानंतर पुन्हा बौद्ध वंदना करण्यात आली. यावेळी मनोगत व्यक्त करताना म्यानमार येथील भंते कुसुमा महाथेरो म्हणाले, बोधगया येथे झालेला हल्ला अत्यंत भ्याड आणि दुर्दैवी आहे. जगाला शांततेसाठी अहिंसेचे तत्व भगवान गौतम बुद्धांनी दिले. हे ठिकाण अत्यंत पवित्र आहे. येथे सुरक्षा ठेवणे गरजेचे आहे. जगाला बुद्धांच्या तत्वज्ञानाची आणि त्यांच्या विचारांची अत्यंत गरज आहे. या हल्ल्याची CBI चौकशी करावी. तसेच नितीश कुमार यांचे सरकार बरखास्त करून बोधगयाचा ताबा बौद्धांच्या हाती द्यावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. ढोलताशा पथकांनी केवळ देव, धर्म आणि उत्सवापुरते मर्यादित न राहता सामाजिक चळवळ उभारावी, असे आवाहन श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष अशोक कुमार गोडसे यांनी केले. वंदे मातरम संघटनेच्या मोर्या वाद्य पथकासाठी तयार करण्यात आलेल्या प्रोमोदचा शुभारंभ अशोकराव गोडसे यांच्या हस्ते करण्यात आला. कैलासवासी शंकरराव भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर मिलिंद भोई, सेवा मित्र मंडळाचे अध्यक्ष गिरीश मोहिते, ॲडव्होकेट प्रताप परदेशी, नगरसेवक रवींद्र माळवतकर, संघटनेचे अध्यक्ष वैभव वाघ, सचिन जामगे यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना गोडसे म्हणाले, गणेशोत्सवाच्या निमित्ताने दरवर्षी शहरात हजारो युवकांचे संघटन होते. स्पीकरच्या भिंती जाऊन ढोल ताशा पथके तरुणांच्याच पुढाकाराने सुरू झाली. या ढोल ताशा पथकांनी केवळ देव, धर्म आणि उत्सवापुरते मर्यादित न राहता सामाजिक चळवळ उभारावी असे आवाहन करून गोडसे पुढे म्हणाले, गणेशोत्सव शिस्तबद्ध पद्धतीने व्हावा ही प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी आहे. ढोल ताशा पथकांच्या माध्यमातून तरुणांचे होणारे संघटन केवळ उत्सवाच्या कार्याकरताच नव्हे तर त्याचा अधिक व्यापक पद्धतीने सामाजिक कार्यासाठी वापर झाला पाहिजे. डॉक्टर मिलिंद भोई म्हणाले, गणेशोत्सवात स्पीकरच्या भिंती जाऊन ढोल ताशे आले ही चांगली बाब आहे, परंतु उत्सवाच्या नावाखाली सांस्कृतिक अतिरेक होऊ नये यासाठी कार्यकर्त्यांनी काळजी घेतली पाहिजे असेही त्यांनी नमूद केले. आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. पुण्यातील आझम कॅम्पस येथे केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री के रेहमान खान यांनी भेट दिली. यावेळी महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष PA इनामदार, उपाध्यक्षा आबेदा इनामदार, मुनवर पिरभाय, लतीफ मखदूम आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना खान म्हणाले, आपल्या समाजाला नेहमी डावलले जाते अशी नकारात्मक भावना मुस्लिम समाजाने ठेवू नये. तसे प्रत्यक्षात नाही. पुढील काळात असे वक्तव्य करून चालणार नाही. आपल्याला डावलले जाते अशी मुस्लिम समाजाची भावना असून तसे वक्तव्यही अनेकदा केले जाते, परंतु वस्तुस्थिती तशी नाही. मुस्लिम समाजासाठी वेगवेगळ्या योजना केंद्राने दिल्या असून समाजाच्या विकासाचे प्रयत्न सुरू आहेत असे खान यांनी सांगितले. विद्यार्थ्यांसाठीही अनेक योजना आहेत. मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या नावानेही शिष्यवृत्ती दिली जाते. उच्च शिक्षण घ्यावे यासाठी चार्टर्ड अकाउंटंट आणि वकिलीला प्रवेश घेणाऱ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा विचार सुरू असल्याचे खान यांनी नमूद केले. के रहमान खान साहब ने 11th एंड 12th साइंस के बच्चों को 2 साल हॉस्टल में रखकर, ब्रिलियंट बच्चों को फ्री खाना, रहना, फी हर बच्चे को 75,000 हर साल देकर बड़े शहर में, यानी जहाँ पे यूनिवर्सिटी का सेंटर है, ऐसे जगह पढ़ाने का डिसीजन गवर्नमेंट ऑफ इंडिया से लिया हुआ है. ये 9 स्टेट हैं: महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, वेस्ट बंगाल, आसाम, पंजाब और दिल्ली यानी यूनियन टेरिटोरी. यहाँ पर ये स्कीम लागू होने वाली है 2013 और 2014 से. और यहाँ पे कौन से बच्चों को एडमिशन मिलेगा? जो मिनिमम 80% से ज़्यादा SSC के एग्जामिनेशन में मार्क लिए हुए हो. तो ब्रिलियंट बच्चा, अच्छी इंस्टीट्यूशन, कंप्लीट फाइनेंशियल सपोर्ट, इसके साथ में 1000 बच्चे अभी 2013-2014 में इस मुल्क में 12th साइंस का एग्जामिनेशन देंगे, साथ साथ में एंट्रेंस टेस्ट का भी प्रिपरेशन करेंगे. और ये दोनों चीज़ें जब मिलकर होगी, मुझे पूरा यकीन है कि एक नया रेवोल्यूशन आने वाला है. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT and mechanical. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer, MBA Finance, HR and Marketing, BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. Siddhant International School CBSE from nursery to 5th standard, Siddhant College, ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी, 22 एकड़ का विशाल कैंपस, AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. समृद्ध करियर की ओर
सिद्धांत कॉलेज सुदुमरे पुणे। एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें। विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षा आणि व्हॅन चालकांच्या बैठकीत विविध मागण्या करण्यात आल्या. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी आणि रिक्षा संघटनेच्या वतीने अध्यक्ष दिलीप लोळंगे यांनी काँग्रेस भवन येथे बोलवलेल्या रिक्षा आणि व्हॅन विद्यार्थी वाहकांची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत आमदार मोहन जोशी आणि पुणे शहराध्यक्ष अभय छाजेड यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बैठकीत काही विषयांवर जाहीर चर्चा होऊन काही ठराव ठेवण्यात आले. शहरात स्पीड गव्हर्नर नसावा, प्रायव्हेट व्हॅनचा रंग न बदलता पुढे मागे मधल्या भागी तपकिरी रंगाचा पट्टा काढून त्यावर शाळेचे चित्र असावे आणि अशाच चित्रांची परवानगी असणाऱ्यांना शाळेचे विद्यार्थी वाहतुकीचे परमिट द्यावे. रिक्षाला 12 आणि व्हॅनला 15 विद्यार्थी वाहतूक करण्याची रितसर परवानगी मिळावी इत्यादी विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली. या बैठकीला उपाध्यक्ष सुनील देवकुळे, सरचिटणीस अयूब शेख, कृष्णा शिंदे, विकास खिलारे, संजय भोसले, ज्ञानेश्वर सूर्यवंशी, अमोल बेंद्रे यांसह अनेक रिक्षा आणि व्हॅन चालक उपस्थित होते. झाड पक्ष्यांचे आश्रयस्थान असते, ते तोडणे म्हणजे एक प्रकारची शिकार करणे होय, असे मत माहिती अधिकारी कार्यकर्ते विनोद जैन यांनी व्यक्त केलं. शिकार करणे याचा अर्थ कोणत्याही पद्धतीने कोणत्याही वन्य जनावराची किंवा पक्ष्याची शिकार करणे, त्याला ठार मारणे किंवा पकडणे असा होईल. आणि या संज्ञेत त्याला ठार मारणे किंवा पकडणे किंवा त्याच्या शरीराचा कोणताही भाग, त्याची अंडी अथवा घरटे घेणे, ती नष्ट करणे किंवा त्याची अंडी अथवा घर उद्ध्वस्त करणे यासाठी केल्या जाणाऱ्या प्रत्येक प्रयत्नाचा समावेश असेल, असे शिकार या शब्दाची व्याख्याच आहे, असे विनोद जैन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ते पुढे म्हणाले, परंतु खुद्द पुणे महानगरपालिकेचे उद्यान विभागच एका प्रकारे पक्ष्यांची शिकार करण्यासाठी वृक्षतोडीची परवानगी शिथिल करण्यापूर्वी पक्ष्यांच्या घरट्यांचे स्थलांतर करण्याबाबत संबंधितांना लेखी कळवत आहे. झाड हे पक्ष्यांचे आश्रयस्थान असते, ते तोडणे म्हणजे एका प्रकारे शिकार करणेच होय. खुद्द पुणे मनपाचे उद्यान विभाग अधिकारी हे उद्योग पुणे मनपा स्थापन झाल्यापासून करत आले आहेत. एक जुने झाड कित्येक पक्ष्यांचे आश्रयस्थान असते, तेच जर आपण तोडत राहिलो तर जैविक साखळी संपुष्टात येईल. आहे ते जोपासा, जतन करा असा कायदा वृक्ष संरक्षण आणि जतनाचा असताना सगळीकडे नेमके उलटेच घडत आहे. वन विभागाच्या परवानगीशिवाय एकही अर्ज वृक्षतोडीचा पुणे मनपाच्या वृक्ष अधिकाऱ्याने मुंबई उच्च न्यायालयाकडे पाठवू नये. आम्ही कित्येक आक्षेप घेतले तरी आक्षेपाची साधी सुनावणीही पुणे मनपा देत नाही. आयुक्त हे वृक्ष प्राधिकरणाचे अध्यक्ष असताना त्यांच्याकडे सुनावणी देण्यापुरताही वेळ नाही. तसेच आयुक्त नागरिकांचे आक्षेप उच्च न्यायालयाकडे वर्ग करत नाहीत, असे सांगून कायद्यातील तरतुदीनुसार संबंधित अधिकाऱ्यांनी आजपर्यंत पुण्यात मनपा वृक्षतोडीला परवानगी देताना वनपरिक्षेत्र अधिकारी याची परवानगी घेतली नसल्यामुळे संबंधितांवर खटले दाखल करावेत, अशी मागणीही जैन यांनी यावेळी केली. ज्या झाडांवर पक्षी निरवर आहेत ती झाडं तोडायची नाही, उपटायची नाही किंवा त्याचं उच्चाटन करायचं नाही, असं सुप्रीम कोर्टाने आदेश दिले होते डिसेंबर 2012 मध्ये. परंतु पुणे शहरात आम्ही जेव्हा माहितीच्या अधिकारात ही माहिती वन विभागाकडून मागवली तर स्वतः पुणे महानगरपालिकेचा उद्यान विभाग वृक्षतोडीला परवानगी देताना झाडावर जर पक्ष्यांची अंडी घरटी पिल्लं असतील तर त्याला कात्रजसारख्या ठिकाणी स्थलांतर करायला सांगत आहे. तर स्थलांतर करणे म्हणजे एक प्रकारची ही शिक्षा आहे, कारण की कायद्याप्रमाणे वन्यजीव स्थलांतर करता येत नाही, तशी अंडी घरटी पिल्लं किंवा अन्यत्र हलवता येत नाही आणि स्वतः उद्यान विभाग ते करायला लावत आहे. तर ह्या सरकारी अधिकाऱ्यांचं शिकारमध्ये इन्व्हॉल्व्ह आहे, पण त्याच्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी गुन्हे दर्ज करावे अशी आमची मागणी आहे. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची.